NSCC स्पोर्ट्स यूट्यूबच्या वतीने सागर लेंगरे जे महाराष्ट्र खो खो चे जे कॅप्टन आहेत ते, आणि या ठिकाणी त्यांनी कर्नाटक याच्या संघाला हरवून या ठिकाणी ही चॅम्पियनशिप या ठिकाणी मिळवलेली आहे. राजीव गांधी खेल अभियान 2014च्या अंतर्गत ही राष्ट्रीय स्तरावरच्या ज्या मॅचेसमध्ये या ठिकाणी स्पर्धा झालेल्या आहेत. या ठिकाणी मुलीचा संघ जो जिंकला त्यांच्या व्यवस्थापक सन्माननीय साळवे मॅडम याही या ठिकाणी उपस्थित आहे. सत्यन जाधव सर जे या ठिकाणी मुलांचे कोच आणि व्यवस्थापक आहेत ते पण या ठिकाणी आहेत. या ठिकाणी साळवीजी या ठिकाणी सागर या ठिकाणी तू आता जे जिंकला, तुझा संघ जिंकला आणि महाराष्ट्राला या ठिकाणी आपल्याला पदक मिळालं, तर ह्या संदर्भात काय सांगशील की तर काय सांगशील? आम्हाला आशाच होती आम्ही स्वर्ण पदक मारू, तसं आम्हाला सत्यम जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले, तसे मॅडमचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे आम्ही अधिक उंच भरारी घेऊ शकलो. आणि वर्षभर प्रॅक्टिसमध्ये मुलं असताना ग्राउंड चांगले होते. त्याच्यामध्ये आत्ता जे जिंकले त्याच्यामध्ये आत्ता जे लीग मॅचेस झाल्या, क्वार्टर फायनल झाले, याच्यामध्ये कोणी जास्त प्राधान्याने काम केलं, कोणत्या खेळाडूंनी जास्त हे केलं? संघाच्या सर्व संघाने सर्व खेळाडू. आणि त्याच्यामध्ये आत्ता जी फायनल झाली त्याच्यामध्ये काय स्कोर झाला किंवा काय? त्यामध्ये आमचे त्यांनी 4 विकेट मारले, आम्ही त्यांची 11 विकेट मारले. तसेच मध्यंतरी गुणस्थिती झाली अशी, त्या आम्ही डाऊन मॅच जिंकू शकलो. तुम्हाला विचारतो याच्यामध्ये आत्ता तुम्ही कशी तयारी केली होती? आता जवळजवळ महाराष्ट्राचा संघ म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यातला, म्हणजे जे एकत्र येताना बरंचसं कोऑर्डिनेशन कमी असतं, मग हे कसं काय घडलं? आमचे वर्षभर प्रॅक्टिस चालू असते, त्यामुळे एकत्र मी जिल्ह्यातल्या विभागातून येतो आम्ही, परत इथे कॅम्प लागते आमचे. धन्यवाद लेंगरे. या ठिकाणी या मुलांच्या या संघाचे सन्माननीय कोच आणि प्रशिक्षक बंद करा म्हणून त्यांना पोरांना या ठिकाणी उपस्थित आहेत. तर जाधव सर ना? हो हो सर, या ठिकाणी संघ जिंकला, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने या ठिकाणी संघ जिंकला? या वर्षातली राजीव गांधी खेळापैकी राष्ट्रीय स्पर्धा गेल्या वर्षी पण आपल्या महाराष्ट्रात झाली होती औरंगाबादला. परत यावर्षी आपल्या पुणे या ठिकाणी बालेवाडी येथे झाली. यामध्ये पारंपरिक संघ जे आहेत कर्नाटक आणि महाराष्ट्र हे खेळामध्ये अंतिम सामन्यामध्ये कोणत्याही जरी राष्ट्रीय स्पर्धा घेतल्या तर हे दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचतात. आणि त्याप्रमाणे कर्नाटक आणि महाराष्ट्राची मुलं ही साखळी पद्धतीतील सामने सर्व जिंकून अंतिम सामन्यात दोन्ही संघ गाठ पडले. महाराष्ट्राचा संघ आणि कर्नाटक संघ याच्यामध्ये एवढा फरक आहे की आपल्या महाराष्ट्रातली सर्व खेळाडू ही प्रत्येक जिल्ह्यातल्या एका क्लबमध्ये आणि शाळेमध्ये हे वर्षभर सराव करत असतात. त्यांना 4 दिवसाचा कॅम्प आपल्या महाराष्ट्रात असला तरी त्यांचं कॉम्बिनेशन बसू शकतं, कारण ही वर्षभर सराव करत असतात. त्याच्यामुळे फिजिकली फिट ही कर्नाटकपेक्षा निश्चितच आपला संघ त्याच्यामध्ये सरस ठरतो आणि त्यामुळेच हा आपला संघ अंतिम सामन्यात हा विजयी ठरलेला आहे. सर, आता हे वेगवेगळ्या एरियामधून मुलं येतात, त्यांची निवड तुम्ही कशी करता? या स्पर्धेमध्ये जे सुरुवातीला जिल्हास्तर स्पर्धा होतात त्यातनं निवडक संघ हा विभागाला पाठवला जातो. विभागामध्ये 8 आपले महाराष्ट्राचे विभाग आहेत, त्या 8 विभागातनं त्यांच्या राज्यस्तरीय स्पर्धा होतात आणि त्या स्पर्धेमधून एक महाराष्ट्राचा संघ हा तज्ज्ञ समितीकडून निवडला जातो आणि त्यामध्ये 35 जिल्ह्यातले जवळजवळ 8 विभागातून जवळजवळ 200 खेळाडू हे सहभागी झालेले असतात. त्यातनं हा राज्याचा संघ आपण निवडतो. 16 वर्षाखालील गटातला हा संघ आहे, त्याची निवड या पद्धतीने केली जाते. सर, आता हे 16 वर्षाचा संघ म्हणजे आता ह्याच्यातली काही 16 वर्षाची मुलं बाद होणार, पुढे जाणार, परंतु मग पाठीमागून कसा निवडून घेता तुम्ही? दरवर्षी हा फ्लो आपल्या महाराष्ट्रात तयारच असतो आणि 14 वर्षाखालील गटात खेळणारी मुलं ही पुढच्या वर्षी ऑटोमॅटिकली 16 वर्षाखालील गटामध्ये येतात. त्याच्यामुळे महाराष्ट्राला खेळाडूंची काही कमतरता नाही. महाराष्ट्राचा आत्ता निवडलेला संघ
सोडून हां जरी आम्ही अजून एक दुसरा संघ काढला तरी तो संघ फायनल मारू शकतो. इतके खेळाडू आपल्या महाराष्ट्रात आहेत. मग याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कौशल्य हे निश्चितच ओतप्रोत भरलेलं आहे, भरपूर व्हरायटी आहे असं सांगायचं. या ठिकाणी महाराष्ट्राचा मुलींचा संघही या ठिकाणी जिंकला आणि मुलींच्या संघाच्या प्रशिक्षिका या ठिकाणी साळवी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅडम, काय सांगाल या ठिकाणी आता जो संघ तुमचा जिंकला त्या संदर्भात, की म्हणजे त्याची तुम्हाला पूर्ण खात्री होती किंवा काय, कशा पद्धतीने? खात्री ही होतीच, कारण जेव्हा गटातले सामने चालू असतात आपण इतर संघांच्या सामन्यांचं पण त्यांचा खेळ बघत असतो आणि तो खेळ बघितला असता तेव्हाच साधारण खात्री झाली होती की आपला मुलींचा संघ हा फायनल पर्यंत पोचतोच आहे आणि फायनल मारेल. आणि अपेक्षेप्रमाणे मुलांनी पण खेळ केला, कारण शेवटी खेळणं हे मुलांचं का आहे. आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलेलं, त्यांनी पुरेपूर त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे ऐकून खेळ झाला आणि आपण अंतिम विजेतेपद पटकावलेलं आहे या ठिकाणी. मॅडम, तुम्ही अनेक वर्षांचा या ठिकाणी तुम्हाला अनुभव आहे, तर खो खो ह्या क्रीडा प्रकारामध्ये मी आता अनुभवलं बरेचसं क्रिकेटच्या टर्म्सचं इन्फेक्शन झालं आहे. मी तर कधी अशा टर्म्स हे नाही झाल्या. खरं तर कोणती गोष्ट जर जगायची, वाढायची आणि त्याचा विकास आणि उन्नती व्हायची म्हटलं त्याची स्वतःची शैली असायला पाहिजे. हे जर क्रिकेटमधली शैली जर आत्मसात केली तर खो खो हा खरं तर मातीचा राहणार नाही, तो त्याच्यामधली मती निश्चित हरून जाईल. तर तुम्हाला काय सांगायचं आहे? बरोबर आहे, कारण कसं झालंय हल्ली आपल्याकडे क्रिकेटचा जो इन्फ्लुएन्स आहे तोच जास्ती झालेला आहे सगळ्याच खेळांवरती. आणि सुरुवात जेव्हा गावातनं खेळली जाते, मुलांना ते ज्या टर्म्स आहेत, संरक्षण, आक्रमण, त्याला आपण इंग्लिशमध्ये डिफेन्स किंवा अटॅक म्हणतो, हे मुलांच्या डोक्यातच येत नाही. शिकवणाऱ्या शिक्षकांना पण थोडासा हल्ली क्रिकेटचा इन्फ्लुएन्स असल्यामुळं ती लोक सुद्धा म्हणताना बॅटिंग आणि अटॅकला काही म्हणत नाहीत, पण पळण्याला म्हणजे फिल्डिंग हा जो प्रकार आहे, संरक्षण आहे, त्या ठिकाणी करताना ते बॅटिंग हा उल्लेख खूप होतो. मग विकेट घेतली, विकेट मारली, क्रिकेटच्या ज्या या टर्म्स आहेत, विकेट घेणं, आता आम्ही म्हणतो गडी बाद करणं असं म्हणा, तर ते मुलांना पण थोडं कमी वाटतं त्याच्यामध्ये, की अरे मराठी बोललं तर ते जरा आपलं इंग्रज आलेलं आहे ना सध्या अजूनही. पण आता मुलांमध्ये भरपूर हे झालेलं आहे, फरक आलेला आहे, की आता त्यांना आम्ही सांगितलं की नाही आक्रमणच म्हणायचं, संरक्षणच म्हणायचं, तर त्याप्रमाणे मुलं आता बोलायला लागली आहेत. थोडं कमी झालं, जे पूर्वी फारच होतं की बॅटिंगच म्हणायचे, ते हल्ली संरक्षण म्हणायला लागलेले आहेत. मॅडम, आता बरेचसे समजा बास्केटबॉलचे प्लेयर हा फुटबॉल खेळतात, फुटबॉलचे बास्केटबॉल खेळतात, म्हणजे हे एकमेकांचं येतं. तसं हा जो खो खो हा इंड्युरन्स, स्टॅमिना, पॉवर वाढण्यासाठी खूप गरजेचा आहे. म्हणजे हा अमेरिकेमध्ये सुद्धा बॅकअप सपोर्ट म्हणून आणि नंतर पुढं भविष्यात हा मेन स्पोर्ट्स म्हणून येण्यासाठी एक चांगलं खरं तर ही गरज आहे. तर ह्या संदर्भात काय सांगाल, तुमचे काय? या संदर्भात थोडासा आपला खेळ अजूनही पंचांमध्ये अडकून राहिलेला आहे. लोकांना तेच कळत नाही की फाऊल्स हे नक्की कुठले होतात, हे सामान्य माणसाला बाहेर बसून कळले जात नाहीत. त्याच्यामुळे हा खेळ थोडासा मागं राहिला असं आम्हाला वाटतं. बाकी बघायला गेलं तर जे आपण आतापर्यंत आपले डेमोज झालेत बाहेर किंवा बाहेरच्या कंट्रीजना आपण दाखवलाय आपल्या संघांचा डेमो, त्या ठिकाणी कौतुक केलं गेलं आहे. कारण जी स्ट्रेंथ आणि जो एन्ड्युरन्स आपल्या खो खोत लागतो, आज उठबस करायची झाली तर सामान्य माणसाला ही उठबस इतकी इझी नाही आहे जी 9 मिनिटं अटॅकमध्ये करावी लागते. आणि ती उठबस करताना जी थाईची तुमच्या कपॅसिटी लागते, ती कपॅसिटी डेव्हलप करणं म्हणजे आज तुमच्या एवढ्या तुम्हाला पुशअप्स किंवा सिटअप्स मारायला लागतात. खरं तर मुलांना तो अजून अंदाज येत नाही. स्क्वॉटचा जो आपला हाफ स्क्वॅट आहे किंवा फुल स्क्वॅट आहे, फुल स्क्वॅट मारायला ताकद हल्ली खूप जबरदस्त ताकद लागते. त्यामुळे त्या गेमचं अट्रॅक्शन बाहेरच्या देशांना निश्चित झालेलं आहे. फक्त फरक हाच पडतोय की अजूनपर्यंत शिट्टीचा फाऊल जो आहे तो फाऊल अजून कळला जात नाही की शोल्डर लाईन म्हणजे नक्की काय, किती अँगलला गेला मागे, त्याच्यामुळे तो फरक पडलेला आहे. बाकी खेळाचं कौतुक हे निश्चितच आहे. आणि मुलांचा एन्ड्युरन्स म्हणजे आपली जी मुलं आहेत खो खोची, ती अनेक मॅरेथॉनमध्ये, क्रॉस कंट्री रेसेस ती मुलं मारतायत. निश्चितच मॅडम, या ठिकाणी तुम्ही चांगल्या दर्जाची माहिती या ठिकाणी CC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला दिली. आणि या ठिकाणी जाधव सरांना काय बोलायचं आहे? त्याच खो खो खेळ असा आहे की हा खेळ सर्व खेळांचा राजा आहे, आम्ही असं मानतो. जो खेळाडू, अनेक खेळाडू असे आहेत की जे क्रिकेटमधले दिग्गज नाव आहेत की ती सुरुवातीला खो खो खेळायची. उदाहरणार्थ किरण मोरे असतील, संदीप पाटील असतील, तर ही सुरुवातीला खो खो खेळणारी मंडळी आहेत. काही ॲथलेटिक्सचे खेळाडू आहेत क्रिकेटमधले सुद्धा. वेस्ट इंडिजच्या पण संघात ॲथलेटिक्सचे खेळाडू आहेत. कर्नाटकचा रॉजर बेन्नी हा ॲथलेटिक्सचा टॉपचा खेळाडू होता.
आपले रब्बीचे खेळ म्हणजे जेणे- निश्चितच ह्या ठिकाणी जे इतर खो खो आणि खो खो मधले जे खो-खो खेळाडू म्हणजे आहेत ॲथलेटिक्स त्याच्यामध्ये प्राधान्याने प्राधान्य वापरलं मिळू शकतं जातं. तो. आणि आताची मी पाहिलं ज्या लांब उडीची गिलक्रिस्ट सुद्धा काय मारेल त्याच्यापेक्षा 100 पट भारी उडी या ठिकाणी मारली. पाहिली. निश्चितच या ठिकाणी महाराष्ट्राची ही जी मातीमधली जी खेळाची जी प्रक्रिया आहे ती अमेरिका आणि अनेक युरोप देशामध्ये जाण्याची प्रक्रिया या ठिकाणी घडेल. जाधव सर, साळवी सर आणि या ठिकाणी सागर यांना मी NSSC स्पोर्ट्स यूट्यूबच्या वतीने धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार.